आता बघूया, आमच्या घरात 2च व्यक्ती आहे, नेहमी सांगते मी. त्यातल्या त्यात ते जर कुठे 1 किंवा 2 दिवस गेले ना, माझी खूप भयंकर चिडचिड होते. कारण बोलायला कोणी नसतं पहिली गोष्ट तर, आणि विचारायला कोणी नसतं, त्रास द्यायला कोणी नसतं. पुन्हा झालं तर हिला सांभाळायला कोणी नसतं. आता असं का म्हणते मी, कारण मला खूप सवय झाली आहे. लग्न झालं तेव्हापासून आता आम्ही सोबतच आहे, कारण त्यांना जॉब नाही, आमचं सगळं म्हणजे घरीच नजरेसमोरच असतात, कुठेच जात नाही, गेले तरी मला घेऊन जातात असं होते. पण आता काय झालं, सीझन पण चालू झाला, 2 दिवस नव्हते, इतकी चिडचिड झाली ना माझी. त्याच्यात मला सायटिकाचा त्रास, हिला सांभाळायचं, घर सांभाळायचं, घरातलं करायचं, दुकानातलं हे करायचं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, भयंकर चिडचिड झाली. फक्त एक गोष्ट माझ्या लक्षात आली की म्हणजे असं म्हटलं जाते ना की बाई नसल्याशिवाय घराला घरपण नसतं, तसं मी अनुभवलं की माणूसही नसला ना तर माणसाशिवाय पण घराला घरपण नसतं. आता तुम्ही किती त्या गोष्टीला हे करता मला माहिती नाही रिलेट, पण खरं सांगते, माणसाशिवाय पण कुठलंच घर म्हणजे असं बाईशिवाय म्हणतात ना तसं सुनच वाटते. माणसाशिवाय पण खूप कसं तरी वाटते हो. म्हणजे मी हे स्वतः अनुभवलं. पुन्हा झालं तर दुसरी गोष्ट, ज्या खरंच फौजी वगैरे ज्यांचे राहते मिस्टर, त्यांची तर खूप कमाल आहे यार, की कशा राहते काय राहते नवऱ्याशिवाय. मी खरंच म्हणते ना, खूप कमाल आहे त्यांची, की त्या कशाच राहते म्हणून. कारण नवरा हा प्रत्येक बायकोसाठी म्हणजे खूप हे असतो, प्राणप्रिय म्हणा. आणि ती गोष्ट आता त्या तुम्ही समजू शकाल मला काय म्हणायचं आहे. खरंच पण एक दिवस जरी नसलं ना तसं करमत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, स्वयंपाक करू वाटत नाही, करतच नाही. जनरली तर बायका करतच नाही, नवरी असल्यावर म्हणजे नसल्यावर करतच नाही. खिचडी मांड, कुठे काहीच कर, पण भाजी पोळी घरात शिजत नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच खरी. आता तुम्ही किती रिलेट करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा.